हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। या सर्व आमच्या अतिथींचं क्षीणा चषकाच्या या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो। आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। चार षटकांचा सामना होईल। पंचांना विनंती आहे या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रल्हादजी शिंदे, त्यांचंही स्वागत। खेड शिवापूरची टीम, सोमेदादा त्यांची टीम घेऊन पुन्हा एकदा आपण पाहतो खेड शिवापूरकडे निघतायत। मात्र या स्पर्धेमध्ये आल्यानंतर अर्थात या स्पर्धेची गोडी वाढवण्याचं काम त्यांचा सगळा स्टाफ, जय पराजयानंतरच्या गोष्टी आहेत। मात्र आज हे चेहऱ्यावरती असणारं स्मित हास्याने समाधान सांगून जातं की या सामाजिक क्षेत्रात आम्ही भरपूर काही कमवू शकलोय। प्रतीक चांदगुडे, टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतला एक मोठा सुपरस्टार, प्युअर ऑलराऊंडर सुप्याचा, बारामतीचा वंडर बॉय, ऑन स्ट्राइक एंड तर अजित कड, बेस्ट वर्सेस बेस्ट। संजयजी भांडवलकर, दीपकजी बोडरे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो। सुप्याची टीम आतमध्ये अजित करचा 2 षटकांचा स्पेल या आधीच्या मॅचमध्ये किती महत्त्वाचा राहिला होता आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आपल्या टीमसाठीचा। या मॅचमध्ये मात्र त्याला एकच षटक टाकावं लागेल कारण 4 ओव्हरची मॅच आहे। प्रतीक चांदगुडे, फुल ऑन लेनचा हा बॉल, कव्हरमध्ये खेळलेला हा चेंडू आहे। शतरक्षक थोडासा आपण पाहतो तिकडे बाळाच्या हातातून चेंडू रिसटला, मात्र पुन्हा एकदा तो कव्हर केलाय। तोपर्यंत 2 धावा घेत संघाचा अकाउंट ओपन करत धावपलकेचा सिलसिला सुरू करतोय प्रतीक चांदगुडे। धावा गोळा केल्या त्या चेंडूवरती 2। सुप्याच्या टीममध्ये आज तरी सलीम शेख साहेबांची अनुपस्थिती आहे कारण एपी आहेत आणि गेल्या अनेक वर्षापासून सलीम शेख साहेब ह्या सुप्याच्या टीमसाठी खेळतात आणि सुपा टेनिस क्रिकेटसाठी मोठं योगदान हे सलीम शेख साहेबांचं आम्ही प्रत्येक वर्षी बघितलं। त्या दिवशी सुपा प्रीमियर लीग खेळण्यासाठी सलीम शेख साहेब जे आता अमरावतीत आहेत, अमरावतीमध्ये काम करत आहेत, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी त्यांच्याकडे। मात्र अमरावतीवरून 6 दिवसासाठी फक्त सुपा प्रीमियर लीग खेळण्यासाठी ते आले होते। विजय कुमार, महिपतरावजी धुमाळ, माजी वाईस चेअरमन, श्रीनाथ मुस्कोबा देवस्थान ट्रस्ट बीर हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो। आपण इकडे उपस्थित झालेला आहात। ओहो, हा बॉल, अजित कारचा वेग तुम्ही बघा। बॉल थोडासा बाहेर असताना मुख्य पंच स्वप्नील भैया काकडे यांनी सांगितलंय की हा वाईड आहे। एक चांगला क्रिकेटर एक चांगला अंपायर होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण स्वप्नील काकडे। एका मोठ्या प्रतियोगितेमध्ये एक चांगला गोलंदाज असा अवॉर्ड घेणं, 2 चेंडू 11ची मॅच फिनिश करणारा खेळाडू, 2 षटकारा बरोबरीत 6 चेंडू 3 होऊ न देणारा गोलंदाज, एक चांगला क्रिकेटर एक चांगला अंपायर होऊ शकतो याचं उदाहरण आहे स्वप्नील काकडे, जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, ज्यांनी त्यांच्या खेळाचा अनुभवाचा फायदा अंपायरिंग क्षेत्रामध्ये केलेला आहे। डेंजर एंडला होता समीर तांबोळी, मात्र तो बॉल स्टंपवरती लागू शकला नाही। एक चांगली धाव तिथे आपल्याला पाहायला मिळाली। अजित कडला बॉलिंग मार्कवरती अजितचं पहिल्या क्रमांकाचं षटक। पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत मोठा फटका त्याने खेळू दिला नाही। 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केलेल्या आहेत। 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च करणारा खेळाडू, अहवालवाडीचा स्ट्राईक बॉलर जो पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन आहे। हा बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक, गॅपमध्ये खेळलाय चेंडू, लॉग ऑन क्लिअर केला जाईल आणि बॉल जाईल सरळ डीप लॉग ऑन सीमारेषेच्या बाहेर। या बॉलवरती सुद्धा धावांची मोहर आहे ती चौकाराची। पहिला मोठा स्ट्रोक आहे टीम सुपाकडून। या ठिकाणी उपस्थित होत आहेत शुभम भैया धुमाळ, हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। अद्विका कंस्ट्रक्शनचे मालक आहेत, त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो। आपण इथे उपस्थित होत आहे। यावेळेस थोडासा हाफ ट्रॅकर, चेहऱ्याच्या समोरनं चेंडू निघून गेला आणि तो सरळ रक्षकाच्या हातावरती। पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये टाकून पूर्ण होत आहे। अजित कडनं टाकलं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये अजितनं धावा खर्च केला त्या 8 धावा धावपलकीवरती आहेत। आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये मोठा बदल झालेला आहे। टेनिस बॉल मोठं होत आहे, मोठ्या स्पर्धा आपल्याला प्रत्येक गावामध्ये बघायला मिळतात। प्रत्येक गाव पातळीवरती, प्रत्येक तालुका पातळीवरती, प्रत्येक जिल्हा पातळीवरती अशा एका मोठ्या स्पर्धेचं आयोजन होत आहे।
टेनिस बॉलमधली भारतातली सर्वात मोठी अग्रगण्य टुर्नामेंट यावर्षी सुरतमध्ये झाली. ISPLच्या स्पर्धेचं 2 कोटी रुपयांचं पारितोषिक होतं. 2 नव्यानं टीम आल्या होत्या. अनिल पोपळे बॉलिंग मार्कवरती आलेत. 2 कोटी रुपयांचं पहिलं बक्षीस टेनिस बॉलच्या स्पर्धेचं. दिल्ली आणि अहमदाबाद ह्या 2 टीम यावर्षी ISPLसाठी नव्यानं खेळल्या. त्या संघाचे संघमालक होते अजय देवगन आणि सलमान खान. प्रत्येक टीमला 18 खेळाडू घ्यायचे होते, भारतातले खेळाडू घ्यायचे होते आणि 18 खेळाडू घेण्यासाठी खर्च करायचे होते 1.5 कोटी रुपये. 1.5 कोटी रुपयात 18 खेळाडू घ्यायचे होते. फ्रँचायझीला 1.5 कोटी खर्च करण्याची परवानगी यावेळेस ISPLने दिली होती. कव्हरमध्ये चेंडू खेळलाय प्रतीकनं. 2 धावा त्या चेंडूवरती. आणि यावर्षीचा ISPL मधला सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला विजय पावले, जो आपल्या सांगलीतला आहे. त्या दिवशी सांगलीमध्ये सुद्धा आम्ही एक मोठी स्पर्धा ISPL ॲफिलिएटेड कव्हर केली. मुंबईनं 32 लाख रुपये विजय पावलेला दिले. 32 लाखापेक्षा जास्त दिले, तरी त्यांचे 15 लाख शिल्लक होते. म्हणजे इतक्या मोठ्या फ्रँचायझीज आज क्रिकेटमध्ये काम करतायत. प्रतीक चांदगुडेचा फटका थोडा फसलेला दिसला, मात्र नोमॅन्स लँड जिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नाही तिकडे तो चेंडू जाईल. डेंजर एन. अजित कडला सुद्धा माहिती आहे प्रतीक चांदगुडेच या मॅच मधला जायंट किलर आहे. त्यामुळं समीर तांबोळी जिकडे डेंजर एंडला होता तिकडे अजित कडनं फेक केली नाही. प्रतीक चांदगुडेला बाद करायचं आहे हे माहिती आहे अवलवाडी स्पोर्ट्सला, कारण हा खेळाडू आपल्याला धोका निर्माण करू शकतो येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. मात्र प्रतीक चांदगुडे हुसेन पूल सारखा धावला आणि आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. 2 धावा त्या चेंडूवरती प्रतीक चांदगुडेला प्राप्त होतील. या 2 धाव्यांनी धावपलकीवरती धावपलक पुढे येईल. 12 धावांचा आकडा हा धावपलकीवरती पुढे आहे. अशा मोठ्या प्रतियोगिता तुम्ही आपण पाहाल टेनिस बॉलमध्ये आहेत. हा चेंडू थोडासा क्रॉस दी लाईन गेले होते. हो, फटका फसलेला सापडला होता त्या चक्रव्यूहामध्ये प्रतीक चांदगुडे आणि त्याला जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळालंय ते प्रतीकला. जीवनदान किती धोकादायक असतात. कालच ज्यावरती आपण चर्चा केली, प्रतापराव गुजरांनी बोलल खाराला जीवनदान दिल्यानंतर त्यांचे 6 सहकारी मारले गेले. आणि एखाद्या चांगल्या खेळाडूचा झेल सुटल्यानंतर तो खेळाडू तुमच्या तोंडचं पाणी सुद्धा पळवू शकतो. अशा असंख्य उदाहरणं क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. तुम्ही असं चालू आयुष्यामध्ये एखाद्याला जीवनदान द्या, तुमचं तो आयुष्यभर उपकार विसरणार नाही. एखाद्याला चालू आयुष्यामध्ये तुम्ही जीवनदान दिल्यानंतर तो तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही, कारण आपण त्याला जीवनदान दिलेलं आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती तसं नाही. प्रतीक चांदगुडे म्हणणार नाही तुम्ही आता माझा झेल सोडलाय म्हणजे मी आता षटकार नाही खेळत. तो दुसऱ्या चेंडूवरती तुम्हाला मीठ चोळेल जखमेवरती तुमच्या, आणि तेच मीठ चोळण्याचं काम केलंय. ज्याचा झेल सुटला त्यानं दुसऱ्या चेंडूवरती चौकार खेळलाय. 4 रन तिथे येतील. एखादी चूक सुद्धा किती महागडी ठरू शकते. एखादी चूक किती महागडी असते की एखादी चूक काय करते तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. अनिल पोपळे बॉलिंग मार्कवरती. अँडी या गोलंदाजाकडे सुद्धा एक 2 व्हीलर बाईक आहे. एक 2 व्हीलर बाईक विजेता खेळाडू आहे जो तुम्ही बॉलिंग मार्कवरती पाहाल. अँडी पोपळे जे बॉलिंग मार्कवरती. प्रतीक चांदगुडे यावेळेस थोडंसं बॅकफुटवरती सरकत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. कव्हरमध्ये हा चेंडू आहे. चांगलं कलेक्शन. संघनायकाकडे फेक यष्टिरक्षक आपण पाहतो तिथे काम करत असताना दिसले. 1 धाव. ओपनिंग भागीदारी दोघांमध्ये तयार होते. पहिल्या विकेटसाठीची भागीदारी 1.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालाय आणि 19 धावा धावपलकीवरती. 1.5 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 19चा आकडा हा ऑन बोर्डवरती पुढे आहे. चेंडू यावेळेस फटका मिस. थोडा बॅटच्या आतल्या बाजूला लागलेला चेंडू. धाव मिळणार नाही. 2 षटकं संपली. 19 धावांचा आकडा धावपलकीवरती आहे. एकोणीस धावा. 2 षटकं संपलेली आहेत. येणारी अजून 2 षटकं शिल्लक आहे. षटक क्रमांक 3 सुरू होणार आहे. नितीन मांढरे बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3चा खेळ टाकण्यासाठी नितीन मांढरे बॉलिंग मार्कवरती येणार आहेत. 2 षटकांचा खेळ. 19 धावा धावपलकीवरती. लाखो करोडो भारतीयांचा श्वास हा क्रिकेट आहे. आज महाराष्ट्रात क्रिकेटला मोठं बल आहे. प्रतीक चांदगुडे
एक झेल सुटल्यानंतर आता जो प्रतीक चांदगुडे इथून पुढे धावा गोळा करेल ना त्या तुम्हाला काट्यासारख्या टोचतील. प्रतीक चांदगुडेचा पुन्हा एक मोठा मॅसिव्ह हिट आलाय. षटकार ठोकत प्रतीक चांदगुडेनं खेळ बदलून टाकण्याचं काम त्यानं तो पवित्र दाखवलाय. पडत्या काळात आपल्यालाच किंवा आपल्याच लोकांचा पाठीमागून हसणारा आवाज जेव्हा काळजाला काट्यासारखा टोचतो ना तेव्हा जगण्यापेक्षा जिंकणं महत्वाचं वाटतं आणि ते जिंकणंच महत्वाचं राहील. प्रदीपजी धुमाळ, किरणजी समगीर हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. संतोष बापू धुमाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत. थोडेसे बॅकफुट होते सरकलेत. पॉईंटच्या डोक्यावरून प्रतीक चांदगुडे पॉईंटमध्ये चेंडू ढकललाय. क्षेत्ररक्षक समोर पुन्हा 2 धावा त्या चेंडूवरती येतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. या 2 धावेने धावपलकीवरती खेळ पुन्हा पुढे येणार आहे. परिस्थिती क्रिकेटमध्ये कधी बदलेल ना सांगता येत नाही. ज्या सकाळी प्रभू श्रीरामांना राज्य मिळणार होतं त्या सकाळी वनवास मिळाला. हा इतिहास आहे. त्यामुळे परिस्थिती बदलण्याची ताकद आहे आणि ते कधी बदलू शकते. आणि परिस्थिती माणसाला बनवत सुद्धा नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही. एकच धाव येईल. एक मोठं स्वप्न आहे. ज्या सकाळी तुम्ही बघाल राज्य मिळणार होतं त्या सकाळी वनवास मिळाला. रामायण जर तुम्ही नीट अभ्यासलं ना तर रावणाची सुद्धा 4 स्वप्न अधुरी राहिली. सगळंच पूर्ण होतं का तर नाही. प्रतीक चांदगुडे, नितीन मांढरे यांच्या पुढे हा बॉल स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. हा झेल यावेळेस मात्र आपण पाहाल प्रतीक चांदगुडेचा सोडलेला नाहीये आणि झेल होत इथे धक्का मोठा राहील टीमसाठी. कारण प्रतीक चांदगुडे आतापर्यंत ज्या धावा गोळा केल्या होत्या त्यामध्ये प्रतीक चांदगुडेचीच खेळी मोठी राहिली होती आणि त्या खेळाडूला बाद होऊन मैदानातून माघारी जावं लागतंय. इथून पुढे फिनिशिंग टच आता टीम कशा पद्धतीने देईल हे पाहायचं आहे. तिसऱ्या षटकामध्ये हा डावाला पडलेला एक मोठा खिंडार आहे. जिंकायचंच आहे हे मात्र दोघांनाही माहीत आहे. टार्गेट दोघांच्या पुढेच आहे की आम्हाला हा सामना काही करून जिंकायचा आहे. पलकेवरती धावा 28 28 धावा धावपलकेवरती. अविनाश चांदगुडे आतमध्ये दाखल होतील. त्यांच्या बरोबरीत संजय निकाळजे जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ही दोन्ही मोठी नाव आहेत सुप्यातली. संजय निकाळजे त्यांची गोलंदाजी ही त्यांचं प्रमुख आश्रय. मात्र आज आपल्या टीमसाठी त्यांना बॅटिंग करायची. अविनाश चांदगुडे पहिला बॉल फेस करतील. लॉगऑफमध्ये चेंडू खेळलाय टीपमध्ये. 1 धाव. अवलवाडीची मोठी टीम आहे. त्या दिवशी उरुळी कांचनमध्ये 61,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिकाची चॅम्पियन टीम आहे. पहिली ट्रॉफी त्यांनी त्या दिवशी उरुळी कांचन गावातली जिंकली. कायम बक्षीस पात्र फेरीमध्ये खेळणारी टीम आहे. त्यामुळं या संघाची ताकद दहशत मोठी आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावपलकीवरती 29 धावा. शेवटचे 6 चेंडू. एकोणतीस धावा. करण पवार इथे आमच्या बरोबरीत आहे.
सोप्याची टीम आज या स्पर्धेत खेळतीये. बॉल अविनाश चांदगुडे पंचांचा इशाऱ्याकडे बाल बघितलं सुद्धा नाही, कारण माहिती मोठा एज आहे आणि धावा या बनवण्याच्या प्रयत्नात अविनाश चांदगुडेंचा खेळ संपलाय. आज आमचे करण पवार जो सोप्याचा एक छोटा खेळाडू आहे, आपली गावची टीम मैदानावरती खेळते, आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. करणचंही स्वागत करू आज त्यांची टीम मैदानावरती, आणि तो आज 12th मॅन म्हणून इथे आमच्या बरोबर येत आहे. इथे उपस्थित होत आहेत विकास धुमाळ, संदीप भांडवलकर, सतीश जाधव हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. शेवटच्या षटकाला सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्या 29 वरती आतापर्यंत आहे टीम. 29 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29. इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस होणार आहे. सिद्धेश्वर पिंपळगाव नव महाराष्ट्र भिवरी आणि सिद्धेश्वर पिंपळगाव या दोन टीम मध्ये यानंतर टॉस होणार आहे. संजय निकालजे बॉल कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक समोर आहे. झेल टिपलाय आणि या बरोबरीत धक्का अजून एक शेवटच्या षटकामध्ये संजय निकालजेंना थांबावं लागेल. कुछ जीतने पर भी अगर दिल खुश ना हो तो समझ लेना कि कुछ हार गए हो तुम, जो जीत से ज्यादा जरूरी था. विनोदजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक संपन्न होणार आहे. हा बॉल ज्यावेळेस मोठ्या फटकाचा प्रयत्न आहे. अजित कर तिकडे आपण पाल तो बॉल घेण्यासाठी धावलेत. 2 धावा चेंडूवरती. शेवटचं षटक समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. धावपलकेवरती धावफलक दाखवतोय 34 पूर्ण आहे. 34 ऑन बोर्ड. 34 धावांचा आकडा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. युवराज परदेशी 11 सुपा. 34 मधल्या प्रतीक चांदगुडेने बऱ्यापैकी आपल्या संघासाठी धावा गोळा केल्या. तो फिनिशिंग टच मात्र तो पाहिजे तसा तिकडे दिसलेला नाही. दोन धावा पूर्ण झालेल्या आहेत. शेवटच्या चेंडूवरती 2 आलेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन थांबलाय 36 धावांवरती. विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू 37 धावा. आवळवाडी स्पोर्ट्स क्लब टीम.
विजयासाठी 24 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आहे. 24 चेंडूमध्ये 37 धावांचा प्रवास आतमध्ये बघायला मिळेल. टॉस जिंकला यानंतर होणाऱ्या सामन्याचा सिद्धेश्वर पिंपळगाव दौंड इलेक्ट्रिक टू बॉल फर्स्ट. पहिल्यांदा शतरक्षण करू हा निर्णय टीमने घेतलेला आहे. द नवमहाराष्ट्र भिवरी टीम आपण या मॅचसाठी पहिल्यांदा बॅटिंगसाठी पुढे याल. यानंतरचा सुद्धा एक मोठा मुकाबला आपल्याला बघायला मिळेल. भिवरी पुरंदर पिंपळगाव दौंड. अजित कड बरोबरीत बाळा आव्हाळे दोन सलामीचे बॅटर आतमध्ये तयार आहेत. तर संजय निकाळजे पहिल्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी टीमचे प्रमुख गोलंदाज आहेत. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती सुद्धा बारामतीमधल्या होणाऱ्या मोठ्या मोठ्या प्रीमियर लीगमध्ये आपली जागा बनवणारे खेळाडू म्हणून संजय निकाळजे यांची ओळख आहे. पहिला बॉलला बहिष् करतायत अजित. पहिल्या चेंडूवरती स्विंग टर्न तिकडे दिसला. टप्पा पडल्यानंतर रक्षक प्रतीक चांदगुडेच्या हातावरती तो बॉल आहे आणि माहीत आहे कमी धावपलकीमध्ये आपल्याला लढाईचं प्रतिस्पर्धी मोठा आहे. आता प्रतिस्पर्धी मोठा आहे म्हणून माघार घेऊन चालणार नाही तर तितका मोठा संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. मोठी बॅटिंग ऑर्डर आहे टीमकडे. अजित सुरुवात अजितची कशी राहील ना यावरतीच बऱ्यापैकी खेळ. तर बाळा आव्हाळे सर्वाधिक विस्फोटक बॅटर डिस्ट्रॉयर मॉन्स्टर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. जर बॅटवरती बाळा आव्हाळेच्या चेंडू मेडल व्हायला सुरुवात झाली तर मग मात्र षटकारांचीच फक्त भाषा बोलणारा खेळाडू आहे सौरभ बाळा आव्हाळे. बिडॉप मध्ये हा चेंडू वेल स्टॉप. तुषार तिथे आतमध्ये दिसलेत. कमी धावपलिकेमध्ये आपण लढतोय आणि कमी धावपलिकेमध्ये लढत असताना आपल्याला क्षेत्ररक्षण सुद्धा तितकंच चांगलं करावं लागेल हे फिल्डिंग टीमला चांगलं माहीत आहे. क्रिकेट इज अ टीम गेम. एक खेळाडूला चांगलं खेळून जिंकता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला या मॅचमध्ये सगळ्यांनी एकत्रित ताकदीनं खेळावं लागणार आहे. जर एका ताकदीनं लढला तर नक्कीच विजय पक्का आहे. क्रिकेट इज अ टीम गेम. इफ यू ऑन गो प्ले युअर इंडिव्हिज्युअल गेम. डाऊन द ग्राउंड हा फटका जमिनीत समांतर बॉल सरळ निघून गेलाय सीमारेषा पार आणि अजून एक मोठा स्ट्रोक बरोबर अजित कडचा अजून जलवा. अजित बरोबरीत सौरभ हे दोन सलामीबीर आतमध्ये. अजित कडच्या बॅटमधून हा चौकार आहे. या चौकाराबरोबर धावपलकीवरती 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावपलकीवरती आहेत. 37चा प्रवास आहे टीम त्यापैकी 6 धावा धावपलकीवरती. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधले टाकून झालेले आहेत. संजय निकाळजे चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांची गोलंदाजी ही सोप्यासाठी कायम उपयुक्तच राहते. हा चेंडू सुद्धा बाल संजय निकाळजे नाही मोठा फटका खेळू दिला. कमी धावपलकेचे सामने वेगळं सौंदर्य प्राप्त करतात हे अनेक वेळा बघितलंय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करत पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात आपल्या टीमला मिळून आतापर्यंत संजय निकाळजे बॉलिंग ट्रॅक वरती दिसलेले आहेत. कारण फक्त 2च खेळाडू लाईन वरती उभे राहू शकतात पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि एकच षटक पॉवर प्लेचं आहे आणि ते षटक अत्यंत व्यवस्थित हातवून टाकलंय संजय निकाळजे यांनी. एक चौकार खर्च केल्यानंतर सुद्धा फक्त 7 धावा. त्यामध्ये एक येईल का बॉल स्टंप वरती मारलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत आता घेण्यात येते. इट्स टेक्नॉलॉजी बेस्ड सिस्टीम आहे. तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. मोठी LCD स्क्रीन इकडे लावलेली आहे ज्याला म्हटलं जातं लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. जगातला पहिला कॅमेरा हा कोडॅक कंपनीनं बनवला होता जो अमेरिकेमध्ये तयार झाला. त्यावेळेस ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढता यायचे. 0.01 लेन्सचा होता तो कॅमेरा. मात्र आपल्या मानवी डोळ्याचा जर तुम्ही अभ्यास केला ना तर आपला मानवी डोळा 576 मेगापिक्सल क्षमतेचा आहे आणि इतक्या मोठ्या मेगापिक्सल क्षमतेचा कॅमेरा अजून कोणालाच नाही बनवता आला. गणेश विद्याधर धुमाळ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. थर्ड अंपायरचा पहिला शिकार कोण होता तर सचिन तेंडुलकर होता. नॉट आउटचा कॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन. पहिल्यांदा तिसऱ्या पंचांची मदत क्रिकेटमध्ये घेण्यात आली आणि पहिल्यांदा तिसऱ्या पंचांनी आऊट जर कोणाला दिलं असेल तर ते सचिन तेंडुलकर यांना थर्ड अंपायरनं आऊट दिलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा वाढणार आहेत. 8 धावा पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण झाला आहे. 37 मधल्या 8 पूर्ण झालेल्या आहेत.
तर आता पुढचे 18 चेंडू खेळा शेष आहेत. 18 चेंडू मध्ये बनवायच्यात 29 धावा. 18 चेंडू 29 धावा. बॉलिंग मार्क वरती मनसूर आलाय. दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी मनसूरकडे आहे. फील्ड सेटअप थोडासा बदलवण्याचं काम केलंय. टीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. लॉग ऑफ लॉग ऑन मागे नेऊन उभा केलाय. मिड विकेट मध्ये एक खेळाडू आहे. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलाय. पॉइंट आहे, कव्हर आहे आणि एक असं क्षेत्ररक्षण घेऊन मनसूर हे दुसऱ्या क्रमांकाच्या षटकासाठी पुढे जातील. दोन्ही राईट हँड बॅटर आहेत आणि 8 धावा धावपलकीवरती. 18 चेंडू मध्ये 29 चा खेळ. ओहो हो मनसूर पहिला बॉल स्विंग अँड मिस का आणि डॉट बॉलची सांगता. प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर मॅच मधलं चित्र बदलताना दिसणारे हृदयाचा ठोका वाढू शकतो या मॅच मधून. एका सर्वसामान्य हृदय माणसाचं 1,15,000 वेळा धडधडतं एका दिवसामध्ये. आज तो हृदयाचा ठोका कदाचित वाढू शकतो कारण ही मॅच तशी राहील का. बाळा आवलेसाठीचा पहिला निर्धाव आहे मनसूरचा. बॉल कव्हर मध्ये उंच आकाशामध्ये काही वेळ. डीपचा क्षेत्ररक्षक कव्हरचा जो बॉल वरती पोहोचेल 2 धावा त्या चेंडूवरती बाळा आवाळेला मिळणार आहेत. 2 धावा. 2 धावेच्या बरोबरीत धावपलक दुहेरी अंकामध्ये दाखल होतोय. 10 धावांचा आकडा धावपलकीवरती पूर्ण होतोय. 10 ऑन बोर्ड. 10 धावा धावपलक. 37चा प्रवास आहे. एक टीम बारामतीला रिप्रेझेंट करणारी सुप्याची आहे तर एक हवेलीतला संघ आहे जो आव्हाळवाडीचा आहे. 2 वेगवेगळ्या तालुक्यातली 2 वेगवेगळी गाव आहेत. वीर मध्ये आले. बाळावालेचा हा फटका उंच आकाशात. प्रतीक चांदकुडे चेंडू खाली. टेक अँड अ कॉट. फर्स्ट विकेट इज डाऊन. पहिला धक्का आव्हाळवाडी स्पोर्ट्स क्लबला. नितीन मांढरे बॉलिंग मार्क वरती आपण पाहाल असणारे मनसूर यांचा सामना करण्यासाठी पहिल्याच बॉल वरती विरुद्ध दिशेने तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात दिसले. धावसंख्या विजयाचं जे कॅल्क्युलेशन आहे ना ते मात्र आता बदलायला सुरुवात झालेली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत टीमनं दाखवली. 11 धावा आहेत. 1.4 षटकांचा खेळ टाकून झाला. 1.4 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. 11 धावा, 1 गडी बाद आहेत आणि आता इथून पुढचा प्रवास बघायचा आहे. अजूनही भरपूर शिल्लक आहे. प्रवास तुम्ही कसा करणार आहात ना या गोष्टीला सुद्धा महत्व आहे. टीम अजित काड या फलंदाजाकडे लक्ष राहील. डीप कव्हर मध्ये खेळलेला हा चेंडू पुन्हा एकदा एकच धाव त्या चेंडूवरती प्राप्त होते. 1 धाव. ऑन बोर्ड. 12 धावा धावपलकीवरती आहेत. 1 गडी गमावल्यानंतर 12 धावांचा आकडा आव्हाळवाडी स्पोर्ट्स क्लबचा हा खेळ. नितीन मांढरे ऑन स्ट्राईक इन. नितीन जो ऑन स्ट्राईक इनला एकच चेंडू आतापर्यंत खेळलाय. बॉल यावेळेस थोडासा अपट्रॅकर अर्ध्या विकेटवरती हा चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात दिसले. पुन्हा एकदा मनसूरचं सुद्धा एक अप्रतिम षटक. लेग बाईचा कॉल पंचांकडून. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही होत आहे. 2 षटकं टाकून झालेली आहेत. 12 चेंडू मध्ये पहिल्या बनवल्या 13. उर्वरित 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 24. 12 चेंडू मध्ये पहिल्या फक्त 13 धावा आव्हाळवाडी आपण बनवू शकलाय तर 12 चेंडू मध्ये अजून 24 धावा तुम्ही दूर आहात. लढण्याचा पवित्रा दोन्ही संघांचा मोठा आहे. दोन्ही टीमचा इतिहास मोठा सांगितला जातो. मोरगाव सुप्याची टीम आहे.
आवावाडी संघाला त्यांनी कोंडीत पकडून ठेवण्याचं काम केलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये किफायतशीर गोलंदाजी, अचूक लाईन लेंथवरती ठेवलेले माल टप्पे. तर एका साईडला अजित कड अजून टीममध्ये संघाकडून खेळतोय, हे एक मोठा आशेचं किरण आहे. टीम मीटिंग बोलवली आहे प्रत्येक चांदगुडेनं, एकत्रित आणलंय सगळ्यांना, चर्चा करतोय टीम बरोबरीत. कम्युनिकेशन इज ऑलवेज बेटर दॅन अरेंजमेंट बिकॉज कम्युनिकेशन टू फाइंड व्हॉट इज द राईट. आपल्या टीमसाठी आता इथून पुढे काय करणं योग्य आहे यासाठी थोडीशी टीम मीटिंग बोलावली होती प्रत्येक चांदगुडेनं आणि पुन्हा एकदा सगळ्यांना सूचना देत आपापल्या जागा त्याने देऊन टाकलेल्या आहेत. 12-24 ची मॅच आहे, 13 धावा धावपलकीवरती आहेत. 12 चेंडूमध्ये 24 धावांचा प्रवास आपण पाहतो. शेष आहे कोंडीत पकडून टाकण्याचं काम केलेलं आहे. पायामध्ये बेड्या ठोकल्यात आतापर्यंत, तर ह्या बेड्या काढण्याचं काम करावं लागेल नितीन मांढरे. षटक क्रमांक 3 सुरू होतोय. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिलाच बॉल स्क्वेअर बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून. एका धावेचं महत्व आता इथून पुढे वाढणार आहे, कारण इथून पुढचं प्रत्येक पाऊल हे जपूनच टाकावं लागेल. तिसरं षटक आहे. हा बॉल विरुद्ध दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात बॅटवरती तितकासा व्यवस्थित चेंडू बिडल झाला नाही. दुसऱ्या धावेसाठीच्या प्रयत्नात फेक उशिरा टाकले. 2 धावा त्या चेंडूवरती. एका धावेनं खेळ पुढे येतोय. या 1-2 धावा सुद्धा खूप महत्वाच्या असणार आहेत. बारिश की बूंदे भले ही छोटी हो लेकिन उनका लगातार बरसना बड़ी नदियों का कारण बन जाता है. इसी हमारे छोटे छोटे प्रयास भी जिंदगी में बड़े बदलाव ला सकते हैं. धैर्य रखें, प्रयास करें, समय बदलता जरूर है और जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाड़ी बेहतरीन होता है. डर सबके एक से लेकिन हौसले बुलंद है. कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. हार्डर द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री. अवलवाडी पराम टीम सुपा. हा सुरू असणारा एक मोठा महामुकाबला आहे. बॅटच्या टो वरती लागला होता चेंडू, स्क्वेअर लेग मध्ये थांबवलाय. 1 धाव येईल. एका धावेनं विजयाच्या कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा आपण बदल होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 10 चेंडू आणि बनवायच्या त्या 20 धावा. 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. खूप लांबून ओढत आणलाय हा सामना सुप्यानं. 10 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. संजय निकालजेचं षटक, मनसूरचं षटक आणि हे तिसऱ्या क्रमांकाचं षटक आहे. प्रतीक चांदगुडे. तो बॉल मात्र उंच आकाश मार्गाने हा बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या पार. या बॉलवरती धावा येतील त्या 6 षटकार. अजित कर मैदानावरती जोपर्यंत उभा आहे, हा स्ट्राइक एंडचा बॅटर. गेल्या अनेक वर्ष क्रिकेट बरोबर त्याचं एक वेगळं नातं आपण कायम बघितलंय आणि याच खेळाडूला ही मॅच फिनिश करताना आपण बघू शकतो, पाहू शकतो, कारण त्याकडे ती स्ट्रेंथ आहे आणि हेही प्रतीक चांदगुडेला चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे त्याला रोखायचं किंवा त्याला थांबवायचं यासाठीचा प्रयत्न होतोय. प्रयत्नार्थी परमेश्वर तरी कोणाला भेटला ज्याला स्वतःभूती एकरूपता साधता आली त्याला, आणि आपल्याला स्वतःभूती एकरूपता साधता येणं गरजेचं आहे. एका मोठ्या हिट बरोबर धावसंख्या वाढली. धावपलकीवरती 23 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 23 धावांचा धावपलक. फील्ड सेटअप थोडासा बदलवलाय, अपडेट केलाय स्वतःला. बदल करावाच लागतो. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि जर तुम्ही नाही बदललात तर काळाच्या ओघात मागे पडताल. लेग बाईची 1 सिंगल धाव धावपलकीवरती 24 आहेत. 8 चेंडू आणि बनवायच्या राहिल्यात त्या 13 धावा. 8 चेंडूमध्ये 13 धाव्यांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. शेवटचं षटक स्वतः प्रतीक चांदगुडे टाकण्यासाठी येऊ शकतो, मात्र त्याला लढण्यासाठी धावपलक हातावरती किती शिल्लक राहील हा महत्वाचा मुद्दा आहे या मॅच मधून. 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अ गुड मॅच वी विल बिटवीन दिस टू टीम. द बिग थ्रिल. बॉल 1-2 पावले पुढे सरसा होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड मॅन आहे. संजय निकाल जे थांबवतील तो बॉल. 7 चेंडू आणि बनवायच्या त्या 12 धावा. 7 चेंडूमध्ये 12 धावांची मॅच उत्कंठा शिगेला पोहोचवणारी ही मॅच अंगावरती काटा उभा करते. प्रेक्षकांचं लक्ष या सामन्यानं आता वेधून घेतलंय. चित्तथरारक खेळ आहे आणि असेच सामने बघण्यासाठी प्रेक्षक राजा मैदानावरती येत असतो. 7 चेंडूमध्ये 12 धावा.
ओहो, बॉल प्रतीक चांदगुडेनं मारला, धावबादची संधी, स्क्वेअर लेग पंचांचा तिसऱ्या पंचांकडे कॉल जाणार आहे. तिन्ही स्टंप पाडून टाकलेले टेस्टरक्षकांना मात्र आता बघायचंय तिसऱ्या पंचांचा डिसिजन. नितीन मांढरेच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय असणार आहे? खेळ बरोबर, खेळ खूप खूप क्लोज आहे. क्लोज एन्काउंटर आहे या मॅच मधून. व्हेंटिलेटर वरती सामना गेलाय. व्हेंटिलेटरचं महत्व सुद्धा किती महत्व. व्हेंटिलेटर ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहित आहे व्हेंटिलेटर काय काम करायचं. तिसऱ्या पंचांनी जर ओयूटीचा कॉल दिला तर तिथे धावांचा फरक दिसू शकतो. त्यामुळं धावा किती राहतील शेवटच्या 6 चेंडूमध्ये हे तिसऱ्या पंचांचा निर्णय स्पष्ट करणारा राहणार आहे. नॉट आउटचा कॉल पंचाने दिलेला आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 10 धावा. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एक आली आहे का? एकच आली. मग 6 चेंडू 11. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. अजित ऑन स्ट्राइक एंड स्पोर्ट्समॅन स्पिरिट देणारा खेळाडू आहे. मोठ्या 2 खेळाडूंची टक्कर आहे. प्रतीक चांदगुडेनं पहिला चेंडू अजित कडला निर्धाव टाकलाय. काय मॅच आहे. शेवटचे 5 चेंडू सामना आणि विजयासाठी 11 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडूमध्ये 11 धावांचा हा खेळ. हिरो बनण्याची संधी दोघांकडे सुद्धा आली आहे. सामना टाय जर झाला तर सुपर डुपर मुकाबला बघायला मिळू शकतो. हा बॉल यावेळेस शरीरापासून थोडासा दूरवरती चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात फिल्डिंग टीमने त्यांचा DRS मागितलाय आणि तिसऱ्या पंचांची मदत डिसिजन ड्यू सिस्टीम. तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाईल आता हा बॉल वाईड आहे की वाईड बॉल. तिसऱ्या पंचांचा डिसिजन इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉलचा कॉल आलाय म्हणजे पुन्हा मॅच मधले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी आवश्यक राहिलेला खेळ आहे तो 10 धावांचा.
5 चेंडू 10ची मॅच. प्रतीक चांदगुडेनं पुन्हा या निर्धाव चेंडू बरोबरीत बदलून टाकले. शेवटचे 4 चेंडू खेळात राहतील आणि 4 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 10 धावा. पंखावरती विश्वास ठेव, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेडा आकाशाला सुद्धा आज तुझी खरी अवकात. एक धाव या चेंडूवरती आली. एक धावे बरोबरी सामना पुन्हा एकदा क्लोज येतोय. शेवटचे 3 चेंडू खेळात आहेत आणि 3 चेंडू मध्ये बनवायच्या राहिल्यात त्या 9 धावा. 3 चेंडू मध्ये 9 धावांची मॅच आहे. 24 चेंडू 37चा सामना 3 चेंडू 9 वरती आलाय. खूप लांबून ओढत आणण्याचं काम केलंय हा सामना काका शितोळे. 3 चेंडू मध्ये 9. ओहो, हा बॉल शरापासून लांब ठेवलाय. एक धाव तिकडे पळून आली आहे आणि पंचांचा इशारा या बॉल वरती. चेंडू वाईड आहे, स्वेअर आहे. 3 चेंडू 9ची मॅच. या 2 धावेन बरोबरीत बदलून गेली. 3 चेंडू आणि बनवायच्या त्या 7 धावा. 3 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता खेळ जिंकण्यासाठी. 3-7. हा बॉल अजित कडनं मारलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. काय या खेळाडूवरती लक्ष होतं. पहिल्या बॉल पासून आपण सांगतो अजित कड मैदानावरती उभा आहे ना, तोच या मॅच मधला की फॅक्टर आहे आणि त्याच अजित कडनं षटकार ठोकत मॅचला स्कोरला लेवल करून टाकलंय. 2 चेंडू आणि बनवायची राहिली 1. 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 2 चेंडू मध्ये 1ची आवश्यकता. परमेश्वराकडे प्रार्थना सुरू झालेल्या आहेत. गॉड ग्रँड मी द सेरेनिटी टू ऍक्सेप्ट द थिंग्स. परमेश्वराचे मी बदलू शकतो, ते बदलण्याचं धैर्य मला दे. 2 चेंडू मध्ये 1 धाव. हा सामना समोर आहे. कव्हर मध्ये चेंडू, सहज स्टंप वरती बॉल मारला होता. काही इंचचा फरक राहील आणि हा सामना संपलाय. मॅच जिंकली आवावाडी स्पोर्ट्स आणि हा संघ आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळण्यासाठी पात्र ठरतोय. मात्र काय लढलाय सुपर वॉरियर्स प्रतीक चांदगुडेचा हा संघ. जिंकणारा सुद्धा म्हटला पाहिजे की हा खेळ माझ्यासाठी कठीणच होता. इतिहास तुमच्या पराभवाची सुद्धा नोंद घेतो. फक्त तुमच्या संघर्षात तेवढा दम असावा लागतो आणि तो दम दाखवला सुपर वॉरियर्सनं. युवराज परदेशी 11 सुपा. जरी हा संघ या स्पर्धेतून बाहेर पडत असला तरी त्यांचा खेळ मात्र प्रेक्षकांना नक्की सापडलाय. चला लगेच टीम सिद्धेश्वर पिंपळगावची टीम टॉस जिंकून क्षेत्ररक्षणासाठी आलेली आहे. तर नवमहाराष्ट्र भिवरी टीमला त्यांनी पहिल्यांदा फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वैभव थोरात त्यांच्या बरोबर त्यांचे चिरंजीव आतमध्ये दाखल होतील. पिता पुत्रांची जोडी एकाच फ्रेम मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. सिद्धेश्वर पिंपळगाव एक पिढी योगदान मोठं देते क्रिकेट गावासाठी. तर वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत त्यांचे चिरंजीव सुद्धा क्रिकेटमध्ये दाखल अर्थात एंट्री करतायत. दौंड तालुक्यामध्ये सर्वाधिक मोठे आयकॉन आणणारी टीम म्हणजे सिद्धेश्वरची. दौंडमध्ये सर्वात मोठे आयकॉन जर कोणत्या टीमनं आणले असतील तर ते सिद्धेश्वरनं आणले आणि त्यांचा मोठे कार्यकर्ते